काय बोललात तुम्ही पोरांना? उपटसुंभ. आणि रोज सकाळी 6 वाजता कामावर जातात, संध्याकाळी 4 वाजता घरी न जाता मंडपात येतात, मंडपाची कामं करतात, रात्रभर डेकोरेशनची कामं करतात, सकाळी 6 वाजता उठून पुन्हा कामावर जातात. उपटसुंभ आहे ती. आणि तुम्ही तुमच्या मुलाची जेवढी आतुरतेने वाट बघता ना संध्याकाळी शाळेत येताना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची वाट बघतो. तुम्ही तुमच्या नवऱ्याला जेवढं प्रेमाने घास भरवत नसाल ना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीच्या मूर्तीसमोर प्रसाद चढवतो. तुमचा बाप तुम्हाला सासरी सोडताना रडणार असेल ना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रडतो आमच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी. उपटसुंभ आहे ती. सर 50 रुपये वर्गणी देता आणि बोलतो दारू क्वार्टरची रेट तरी माहिती आहेत का? 50 रुपये भिगणं लागली माझ्या गणपतीला तुमच्या वर्गणीची. सगळं मी संतोष जोगेकर म्हणून अनुभवलं आहे, कारण मी चाळीतनं आलो आहे. वर्गणी आम्हीही मागितली आहे प्रत्येक उत्सवाला, आणि अशा घोरपडे किंवा मोहिते काकू काका आमच्या आयुष्यात आलेले आहेत, प्रत्येकाला ज्याने वर्गणी मागितली आहे. त्यामुळे त्यावेळेला रिअल लाईफमध्ये बोलू शकलो नव्हतो. सो एक देवाने फार उपकार केले की कलाकार झालो आणि ॲक्टर म्हणून रिअल लाईफमध्ये करता आलं. तर तो राग तिकडे काढण्याची संधी मिळाली.